बीडची नगर परिषद ही मराठवाड्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद आहे। यामुळे स्वतः पालकमंत्री असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर दुसरीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही बीडवर सध्या लक्ष केंद्रित केलंय। आणि विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये येऊन वातावरण भाजपमय करण्याचा प्रयत्न केलाय। राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने बीडची लढाई आणखीनच चुरशीची झाली आहे। पण बीडची नगर परिषद इतकी इंटरेस्टिंग काय ते तुम्हाला सांगतो। वरिष्ठ नेते जरी बीडमध्ये लक्ष देत असतील तरी ग्राउंडवर सगळी मदार ही आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर आहे। त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यामुळे बीड नगर परिषदेचं सध्याचं चित्र काय ते सगळं क्लिअर करतो। निवडणुकांच्या सुरुवातीला मोठं नाट्य बीड नगर परिषदेच्या रिंगणात पाहायला मिळालं होतं। पंकजांनी मोठा डाव टाकत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागरांना गळाला लावलं। त्यामुळे बीड शहरात अस्तित्व नसणाऱ्या भाजपला क्षीरसागर घराण्याचा एक चेहरा मिळाला। मागच्या नगर परिषदेत भाजप आपला करिश्मा दाखवू शकली नव्हती। त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवून बीडमध्ये स्वबळाची तयारी केली होती। त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी केल्याशिवाय भाजपसमोर दुसरा ऑप्शन नव्हता। पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच भाजपच्या स्वबळाला ताकद मिळाली। पंकजांच्या या एका डावाने बीड नगर परिषदेची दिशा बदलून गेली। गेल्या 50 वर्षांपासून बीड शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहे। पण यावेळी पहिल्यांदा ते थेट नेतृत्व करतात। त्यांच्या साथीला काका जयदत्त क्षीरसागर आणि त्यांची पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर याही मैदानात आहेत। दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही बीडच्या निवडणुकीचा तगडा अनुभव आहे। मागच्या निवडणुकीत कुठल्याही पदावर नसताना त्यांनी दोन्ही मातब्बर काकांना जेरीस आणत अर्धी पालिका काबीज केली होती। त्यामुळे या खेपेलाही ते आपला अनुभव आणि ताकद नक्की वापरतील। तर अजित पवारांच्या आशीर्वादाने आमदार विजयसिंह पंडित यांची बीड नगर परिषदेत एंट्री ही आधीच झाली होती। आता ग्राउंडवर सगळ्या पक्षांच्या उमेदवारांची स्थिती काय ते पण पाहू। प्रमुख पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं स्मिता वाघमारे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। त्यांचे पती विष्णू वाघमारे हे 20 वर्ष नगरसेवक तसेच सभापती, तर स्वतः स्मिता वाघमारे या 10 वर्ष नगरसेवक आणि सभापती राहिल्या आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रेमलता पारवे या उमेदवार आहेत। त्या स्वतः महसूल अधिकारी आहेत। तर भाजपकडून डॉक्टर ज्योती घुमरे या उमेदवार आहेत। याशिवाय MIM, वंचित, काँग्रेस या पक्षांनीही आपापले उमेदवार दिलेत। नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपसोबत काँग्रेस, MIM, वंचित सोबत एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासोबत एकूण 51 नगरसेवकांसाठी निवडणूक होतीये। दरम्यान आता मतदानाची वेळ जवळ आली आहे। त्यामुळे मतं पारड्यात पाडण्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे। त्यामुळे या नगर परिषदेत हार जीत कुणाचीही झाली तरी त्याचं क्रेडिट आणि अपयशाचं खापर हे निवडणुकीचं नेतृत्व करणाऱ्यांवरच असेल। त्यामुळे आता विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यापैकी कोण बाजी मारणार आणि कुणाला धक्का बसणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। यावर तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।